दिल्लीत जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं। सरकारच्या विरोधातल्या या आंदोलनाला सुरुवात झाली ती डिजिटल माध्यमातून। नीट पेपर फुटी, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा प्रश्नांच्या या आंदोलनात मुख्य मागणी होती ती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। डिजिटली हे आंदोलन जेनजीचं असलं तरी पण रस्त्याच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पालकवर्गही यात दिसला। एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळालेल्या या आंदोलनातील मागणी मान्य होईल का आणि तरुणांच्या या आंदोलनाचं भविष्यात काय स्वरूप असेल हे आता पाहावं लागेल। पण तुम्हाला माहिती आहे का, याआधी स्वतंत्र भारतात अशी काही आंदोलनं झालीत ज्यांनी आजवर सरकारच्या विरोधात असा काही आवाज उठवला ज्यामुळे थेट सत्तांतर घडलं। हो, कोणती होती ती आंदोलनं आणि नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा सांगतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। स्वतंत्र भारतातलं पहिलं मोठं आंदोलन कोणतं होतं तर ते म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झालेलं आणीबाणीच्या काळातलं आंदोलन। हे आंदोलन फार मोठं आणि जास्त काळ चाललेलं आंदोलन होतं। 1970च्या दशकात ते झालं। ते इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी आणि हुकुमशाही प्रवृत्ती विरोधी होतं। संपूर्ण क्रांती आंदोलन म्हणून ते सुरू झालं आणि या आंदोलनामुळे चक्क इंदिरा गांधींना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं आणि देशात पहिलं बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झालं। या आंदोलनाची सुरुवात तशी झाली होती बिहारमधून। देशात असणारी बेरोजगारी, महागाई आणि वाढत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते होतं आणि त्याचं नेतृत्व करत होते जयप्रकाश नारायण। संपूर्ण क्रांतीची त्यांनी हाक दिली। त्यातच एक अशी घटना घडली ज्या घटनेनं या आंदोलनाला जास्त वाढवलं आणि देशभर पसरवलं। ती घटना होती इंदिरा गांधी यांच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयाची। त्याचं झालं असं की लोकसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना प्रचारासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला होता आणि हा आरोप सिद्ध होऊन अलाहाबाद उच्च न्यायालयानं त्यांची खासदारकी रद्द केली। मग देशभर त्यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण पसरलं आणि जयप्रकाश यांच्या आंदोलनानं व्यापक रूप धारण केलं। या वाढत्या जनआंदोलनामुळे जेपींच्या रूपाने आपल्याला राजकीय धोका निर्माण झाल्याचं समजून पंतप्रधान इंदिरा गांधींनी 25 जून 1975ला देशभरात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली। आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्यासह हजारो विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं। आणीबाणी संपल्यानंतर 1977मध्ये इंदिरा गांधींनी अचानक निवडणुका जाहीर केल्या। तेव्हा काही दिवसातच जेपींच्या प्रयत्नांमुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली। काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांचे सर्व विरोधक एकत्र आले आणि झालेल्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला। 1978 ते 1980मध्ये हे जनता पक्षाचं सरकार होतं, पण ते आघाडी सरकार असून त्यातल्या पक्षांचे काही नेत्यांचे नंतर आपापसात बरेच वाद झाले आणि सरकार कोसळलं। पण हे आंदोलन मोठं होतं आणि त्यांना पहिल्यांदाच काँग्रेस वगळता दुसरं सरकार भारतात आणलं होतं। त्यानंतर झालेलं दुसरं भारतातलं मोठं आंदोलन म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन। आता हे आंदोलन तसं राजकीय नव्हतं तर धार्मिक होतं, पण त्याचा फायदा एका पक्षाला झाला। या आंदोलनाने झालं असं की देशाच्या राजकारणात पहिल्या 3 मध्ये नसणारा आणि देशात कायम एकांकी खासदार निवडून आणणारा पूर्वीचा जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्ष मोठा झाला आणि काही काळात 1996मध्ये चक्क तो सत्तेवर येऊन बसला। राम जन्मभूमी आंदोलनामागची पार्श्वभूमी अशी होती की उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं बाबरी मस्जिद होती आणि जिथं ही मस्जिद होती ती प्रभू श्रीरामाचं जन्मभूमी स्थान होतं अशी हिंदूंची भावना होती। अनेक हिंदू संघटना खरं तर फार आधीपासूनच त्यावर आवाज उठवत होत्या। छोटी मोठी आंदोलनं सुरू होती, पण 80 आणि 90च्या दशकात भारतीय जनता पार्टीनं हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलला आणि हे आंदोलन देशव्यापी झालं। भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 1990मध्ये देशव्यापी रथयात्रा काढली, जिला मोठा प्रतिसाद मिळाला। सोमनाथ ते अयोध्या अशी ही रथयात्रा होती। देशभरातून लाखो कारसेवक अयोध्यात जमा झाले। आंदोलनानंतर उग्र रूप धारण केलं आणि 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिदीचा वादग्रस्त ढाचा कारसेवकांनी जमीन उद्ध्वस्त केला। त्यानंतर देशभर मोठा तणाव आणि दंगली निर्माण झाल्या। आंदोलनाचा मोठा परिणाम झाला। भाजप पक्षाकडे हिंदू धर्मातील अनेक लोक आकृष्ट होऊ लागले। पुढे सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण चाललं। ती जागा वादग्रस्त घोषित करण्यापासून ते तेथील पुरावे गोळा करण्यापर्यंत अनेक गोष्टी त्यात झाल्या आणि त्यानंतर 27 वर्षांनी म्हणजेच 9 नोव्हेंबर 2019ला न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत ही जागा राम मंदिराला दिली। आता तिथं राम मंदिर उभं राहिलं, पण एक मात्र झालं ते म्हणजे 1980 ते 1990च्या दशकात भाजपने तो मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलला जो त्यांच्यासाठी सत्तेचं दार ठरला। 1995मध्ये झालेल्या निवडणुकात काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपच्या नेतृत्वाखाली NDA सरकार स्थापन झालं। अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले। त्यानंतर संख्याबळाचं गणित डळमळीत होऊन राजकीय उलथापालथ झाल्या
नंतर 1998ला पुन्हा पंतप्रधान झालेले वाजपेयी पंतप्रधान झाले आणि 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. त्यानंतर तिसरं मोठं आंदोलन म्हणजे जन लोकपाल. या आंदोलनाचं नेतृत्व केलं 70 ओलांडलेल्या एका मराठी माणसानं म्हणजेच अण्णा हजारेंनी. त्या काळच्या सरकारविरोधात केलेल्या या आंदोलनाचा एक परिणाम असा होता की सरकार कोसळलं आणि या आंदोलनातून आम आदमी पक्ष नावाचा पक्ष स्थापन झाला, ज्याने कालांतराने भारतातल्या 2 राज्यात सत्ता मिळवली. हे जनलोकपाल आंदोलन होतं भ्रष्टाचार विरोधी आणि त्याचा तसा उद्देश एकच होता, तो म्हणजे जनलोकपाल विधेयक आणण्याचा. त्यावेळी सरकार होतं काँग्रेसचं आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला होता. सरकारमध्ये अनेक मंत्री घोटाळ्यात सापडत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन 2011मध्ये सुरू झालं आणि त्याद्वारे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक स्वतंत्र आणि शक्तिशाली जनलोकपाल संस्था स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. जनलोकपाल अंतर्गत पंतप्रधान, मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय स्तरावर लोकपाल आणि राज्य स्तरावर लोकायुक्त नेमण्याची तरतूद होती. या संस्थेला स्वतंत्रपणे तपास करण्याचे, भ्रष्टाचारी व्यक्तीवर खटला चालवण्याचे आणि दोषी आढळल्यास 1 वर्षाच्या आत शिक्षा देण्याचे अधिकार असणं अपेक्षित होतं. या कॉक्रोच जनता पार्टीचं जिथं आंदोलन सुरू आहे, दिल्लीच्या त्याच जंतर मंतरवर एप्रिल 2011ला अण्णा हजारेंनी आमरण उपोषण सुरू केलं आणि त्याला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आंदोलनाचा दबाव वाढल्यामुळे अखेर सरकारने जनलोकपाल विधेयकाचा मसुदा स्वीकारण्याचं मान्य केलं. पुढे अनेक हालचाली सुरू झाल्या, मात्र त्यानं त्यावेळच्या काँग्रेस सरकारची त्यामुळे प्रतिमा मलिन झाली आणि 2014ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलला गेला. 10 वर्षे सत्तेत असलेलं काँग्रेस सरकार पडलं आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आलं, जे की देशाच्या इतिहासातलं पहिल्या अशा पक्षाचं सरकार होतं ज्यानं संपूर्ण बहुमताचा आकडा गाठला होता. तसंच अण्णाच्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल पुढे आले, ज्यांनी त्याच मुद्द्यावर स्वतंत्र पक्ष काढत दिल्ली विधानसभेतून सत्ता आणली. त्यानंतर पंजाबात ही आणली आणि देशाच्या राजकारणात प्रवेश केला. तर अशी ही 3 मोठी आंदोलनं होती ज्याचा मोठा परिणाम देशात झाला, ज्यांनी एक प्रकारे थेट सत्तांतर घडून आणलं होतं. तशी अनेक छोटी मोठी आंदोलनं आहेत ज्यांनी सरकारला जेरीस आणलं. मग त्यातली काही राज्यव्यापी आहेत तर काही देशव्यापी आहेत. या सरकारच्या काळात पाहायला गेलं तर 2024 पूर्वी झालेलं शेतकरी आंदोलन मोठ्या स्वरूपाचं होतं. ती सरकारनं आणलेली शेतकरी कायद्यांच्या विरोधात होती. त्याने 2024ला अबकी बार 400 पारच्या भाजपच्या स्वप्नांना छेद दिला आणि भाजपचं संख्याबळ लोकसभा निवडणुकीत कमी झालं. आणि आता कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन जोर धरतंय. काही दिवसांपूर्वी भारताच्या सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर हा पक्ष स्थापन झाला. त्याला सोशल मीडियातूनच तरुणांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि आता भविष्यात त्याच्याकडून आणखी आंदोलन केली जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, त्याला यश येईल का? देशातील तरुणाईला सोबत घेऊन केंद्र सरकारला बेरोजगारीसारख्या प्रश्नावर ही पार्टी आव्हान देईल का? नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील का? कॉक्रोच जनता पार्टीची ही देशव्यापी आंदोलनं राजकीय सत्तांतर घडवतील का, की ही नुसता लाईक, शेअर आणि कमेंट पुरती मर्यादित राहतील? अभिजित दिपके हा भविष्यातलं मोठं राजकीय नेतृत्व म्हणून पुढे येईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.